बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथं भव्य स्वागत। राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा। आपल्या वसुंधरेला निकोप ठेवण्यासाठी जगाने एकत्रित प्रयत्न करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली गरज। महत्त्वाची खनिज, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा कोणत्याही देशाने स्वार्थासाठी शस्त्रासारखा वापर करू नये। मानवतेच्या व्यापक हितासाठी त्यांचा सन्मान वापर आवश्यक। पंतप्रधान हवामान बदल विषयक न्याय हा पर्याय नसून भारतासाठी नैतिक जबाबदारी। ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी मांडली भारताची पर्यावरण विषयक भूमिका। अमेरिकेची अनेक देशांवर आयात शुल्क जारी केल्याची घोषणा। जपान आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या आयातीवर लावलं 25% आयात शुल्क। हिंदी भाषा सक्तीची शिफारस करणारा ठाकरे सरकारनं स्वीकारलेला माशेलकर समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवणार। शिक्षण मंत्री उदय सामंत। झारखंडचे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी व्यक्तींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत शेलार यांचं प्रत्युत्तर। गडचिरोलीला स्टील हब ही ओळख मिळवून देण्यासाठी आवश्यक असं जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधान परिषदेत मंजूर। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ख्यातनाम टेनिसपटू नोवाक जोकोविच, यानिक सिन्नर आणि इगा श्वान्तेक यांची दमदार आगेकूच उपांत्यपूर्व फेरीत दिली धडक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।